नमस्कार भावांनो बहिणींनो, पा आज मी साडी घातली. आईले बोलू लागली म्हणे कपडे नसले आणि त्याच कपड्यावर राहती. ही सक्रातीला साडी घेतली, कशी वाटली सांगा भावांनो बहिणींनो. आई म्हणू लागली कधी पाहत गावांवर ड्रेसवरच काढतीन त्यान कपड्यावर. सकाळी सकाळी आईला फोन लावला तर मला तेच आई लय बोलली आज म्हणे कधी पाहत त्याच कपड्यावर काढून राहते, कपडे असून तू काढून चांगली राहत नाही, असं तसं लय बोल लागली मला. मग आज घातली मी साडी. तर सक्रातीची साडी कशी वाटली भावांनो बहिणींनो. कलर हर्षूच्या पप्पाला लय आवडली. आम्ही काय घरी घेतेल नाही बरं, इकडं तिकून आईनं घेतेले आणि हर्षूच्या पप्पानं मला पैठणी घेतेले. पण ते शिवलंच नाही तिनं लवकर. ती बाहेर लगे तिच्या 1 महिन्याच्या अगोदर टाकलं आहे ना, तरी नाही शिवलं तिनं. तिनं लय मन नाराज केलं तर याचे पप्पा म्हणे नाराज होऊ नको म्हणे. मग आज मी साडी घातली आणि हे नवीन फॅशन निघाले तर पा कसे शिवले ते. हे अशी साडी आहे पा, फिक्कट गुलाबी. आज आई लय बोलली मला सकाळी सकाळी म्हणे काय नाही त्या कपड्यावर काढून राहती ताई, असं तसं. असं आहे का तुला पाहुणा कपडे घेत नाही का? सगळे घेतो आम्ही कपडे आणि कधी पावा तर तू तेच घरानं असते, तो कपडे घालत नाही चांगले. आणि मला काय साडी आवडत नाही, पण आता साड्या घालणं चालू करणार आहे, कधी ड्रेस आणि कधी साड्या. याच्या पप्पाला पण लय साड्या आवडतात, त्याच्यामुळं आता कधी पण तुम्हाला हेवढं मी साड्यावरच दिसा जाईन. आता असं नाही बरं, कधी कधी ड्रेस पण घाला जाईल. याच्या पप्पाला पण लय आवडतात साड्या, मग त्याच्यामुळं मग मी घातली साडी. इंगळे झोपेलेत आमचे अजून, रात्रीच काम आवरून आलते. हे आमची उमजी आहेत म्हणा, झोपेल काय नाही. आता त्याला पाणी गिनी ठुलंय आंघोळीला, आता उठतीन ते. कावा साडीवर कशी दिसायला लागली आज? तुम्हाला आवडतीन साडी? तुम्हाला साडी आवडती पण हर्षूल साडी आवडत नाही. साडी जर घातलीत मला बाजारला पण जाऊ देत नाही, म्हणतोय तू साडीवर चांगली नाही दिसत मम्मी, असा म्हणतोय ते. त्याला आवडत नाही साड्या घालायला. ते म्हणतोय मला नाही आवडत मम्मी साड्या. ते तुम्हाला जे आवडतं ते भैयाला. आपल्या मंदिराचा लाईट किती आवाज द्यायला लागलाय आज. ते मी बंद करेल होता लाईट. ते थोडा टाइम असाच आवाज देईन आता. थोडा टाइम आवाजच देतोय तसा ते. आता तुम्ही म्हणेन ह्या रविवारी फिरायला नाही तर फिरायला नाही. आता तुम्ही तिळ सक्रातीचे म्हणू लागले गळ्यात धागे अटकतेत हे ते. आता तुमची तब्येत बरी आहे ना? आता जाऊ आपण फिरायले. पाहू आता. भैया तर नाहीच म्हणन, तुम्ही नेता फिरायला पण त्याच नाही असतंय. त्योची जास्त येत नाही म्हणतोय तो. त्याच्यामुळे मग मला राग येतोय भैयाचा. त्याचं नाहीच असतंय. भावांनो बहिणींनो, आज काय काम आवडलं नाही म्हणायचं. मग कपडे गिपडे सगळे आता धुवायचे राहिलेत. हर्षूच्या पप्पाचा नाश्ता राहिलाय, आवरावं लागन मला पटपट. हर्ष गेलाय आज शाळेत. आज काय ते घरी नाही, 2 दिवसाच्या सुट्ट्या होत्या हर्षला. ते शाळेत गेलाय. आता आवरून घ्यावं लागन मला. आता पुढच्या महिन्यात आमच्या छकूचे पेपर संपणार आहे, तर पुढच्या महिन्यात हर्षूचे पप्पा छकूला घ्यायला जाणार आहेत. मग ती हेडोत माझ्यासोबत राहीन. आता लय लाजतेत पण आमचे दोन्ही लेकरं. हेडोत येतच नाहीत, त्याला लाजच लय वाटतात. आहे ना, किती लाजतेत लेकरं आपले. लाज वाटते आमच्या लेकरायला, त्याच्यामुळं ते हेडोत येत नाहीत. कपडे धुवायचे राहिलेत आता. म्हणलं आपण आता कपडे धुवावं लागेल. आता सगळे कपडे सोबतच धुईन. आता हर्षूच्या पप्पाची आंघोळ झाली तर आता नाश्ता पाणी बनवून द्यावं लागेल हर्षूच्या पप्पाला आणि लगेच काम आवरून घ्यावं लागेल. आज मला म्हणजे मी कचऱ्याच्या गाडीची वाट पाहावं लागली. कचरं लय मोठं झालं तर म्हणलं आधी कचरं टाकावं आणि त्याच्यानंतर घरातले कामं करावं. मग आता पहिले ना आमच्या गल्लीत कचऱ्याची गाडी या जाय, पण आता लय लांब उभी राहायला लागली. मेन रोडवर लगे कचऱ्याची गाडी कधी इकडं तिकडं उभी राहते लगे. पण मग
शिट्टीचा आवाज नाही आला, पण बया दिसल्या मला कचरा टाकायला मी बाहेर गेले तर मग कचरं गिचरं टाकलं. म्हणलं आज आपल्या कामाला उशीर झाला तर चालन, कचरा टाकून यावं म्हणलं. आता कधी इकडं तिकडं गाडी उभी राहते, ती एका ठिकाणी राहत नाही. मग आता कचरं गिचरं टाकलंय आणि आता हर्षूच्या पप्पाला करायची आंघोळ. त्याला ठेवलंय आता पाणी आंघोळीला आणि मी आवरते आता. भावांनो बहिणींना आज पा माझी आई किती खुश होईल. माझ्या आईला लय राग येतोय. माझ्या आईला सवय असं चांगलं राहावं असं वाटतंय माझ्या आईला. आणि मला पण मेकअप करायला आवडतोय, पण मग घरातले कामं राहतात तर एवढा टाइम नसतोय, त्याच्यामुळं लय कामं राहतात घरातले सकाळचे. मग मी त्याच कपड्यावर राहत असते. आज आई बोलली मला म्हणे त्याच कपड्यावर काऊन राहते ताई. आणि याच्या पप्पाला पण लय साड्या आवडतात, पण आमच्या हर्षूला काय साड्या आवडत नाही. एकाच म्हणजे यायचं काय नाही, पण हर्षूचे नाटके असतात मम्मी साड्या घालून जाऊ नको. आता म्हणलं आपण कामं आवरावं आता पटपट. आता हर्षूच्या पप्पाला विचारावं लागेल काय नाश्ता बनवून द्यायचा आहे. त्याला नाश्ता पाणी बनवून देईल आणि लगेच मग मी कामं करायला सुरुवात करेन. काहून तर हे 11 वाजता कामाला जाते, तुम्हाला तर सांगेलच आहे. आता आंघोळ गिंघोळ करतील, नाश्ता करतील आणि लगे 11 वाजताच जातील ते. माझ्या आईला लय आवडल्या बांगड्या, म्हणले भारी वाटायला लागलाय हा. आणि साड्यावर बांगड्या चांगल्या दिसतात, पण हर्षूला काय आवडत नाही. आता पाणी तर पुरायले द्यायचं. काल काम आवरून आलते ती, त्याच्यामुळं लवकरच काम आवरून आलते ती. काल काय त्याला जास्त मशनरी आल्या नव्हत्या, 4-5 आलत्या, तर मग काम लवकर आवरूनच आलते. पण ती त्याच्या काकासोबत गेलते, त्याच्या मावशीच्या मिस्टर सोबत गेलते ते. काल मला म्हणे तुला मच्छी आणतो, ते काय खात नाही. आणि मग हर्षू काय खात नाही. म्हणलं नको, म्हणलं त्याला मशाळ वास येतोय सगळा, त्याच्यामुळं म्हणलं नको. म्हणे मग तिकूनच बनवून आणतो. तर म्हणलं आता मग जेवण झालंय, म्हणलं तुम्ही उद्या आणा म्हणलं. तर आता रविवारी टाइम असतोय, तर मग रविवारी काय आम्ही स्वयंपाक नसतो बनवत. याचे पप्पा बाहेरच आणतात. हर्षूला मला आवडतात बाहेरच्या वस्तू, यायला काय आवडत नाहीये. मच्छी काहीच खात नाही, मच्छी खात नाही, चिकन नाही, काय नाही. तर मग रात्री म्हणू लागले, पण मी म्हणलं जेवण झालंय आणि ताक पोळवेल होतं मी, म्हणलं आवडते. मग त्याच्यासोबत जेवण केलं आणि यायला बनवलं होतं डाळ वांग. यायला तर भाजीपालाच आवडतोय. आणि आमचा हर्षू पण काही चिकन काहीच खात नाहीत हे दोघं, त्याच्यामुळं खात घेत नाहीत हे. म्हणलं जाऊ दे आता, यायला आवडत नाही ते, कधीच खात नाही. मग मी त्याला नाही म्हणलं, तरी पण आणून देत असते. पण मग मी एकटीच खाणारी नाही ना, त्याच्यामुळं मी नाही म्हणत असते यायला. मी आणू देत नसते जास्त मच्छी चिकन. आणि मग रविवारी मला काय खाऊ वाटत नाही, बाहेरच्या वस्तू चालूच राहते अन्न, मला काही भूक नसती रविवारी, त्याच्यामुळं मग मी नाही म्हणत असते त्याला. आता कपडे धुवायचेत मला, पण हर्षूची पप्पाची आंघोळ झाल्यावर आता त्याला मला उठवावं लागेल. म्हणून उठा लवकर, आता आंघोळ गिंघोळ करून घ्या आणि सगळे कपडे सोबतच धुवून घेते. आता कपडे राहिले धुवायचे. आता हर्ष गेलाय शाळेत, तर मला आज लवकरच स्वयंपाक पाणी करावं लागेल आता आणि लगेच तयारी करावं लागेल मला. आता भावांनो बहिणींना व्हिडिओ कसे वाटते तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आता सांगितलंय भावांनो बहिणींना, सगळे कमेंट तर करते तर चांगले वाटतात म्हणून व्हिडिओ. आता मी हर्षूच्या पप्पाला देते पाणी टाकून, त्याला देते नाश्ता बनवून. आता त्याला मी विचारून घ्यावं लागेल काय नाश्ता बनवायचा. काय नाश्ता बनवायचा आहे तुम्हाला? रात्रीची भाजी आवडली होती का? बिगर म्हणजे त्याला जास्त मसाल्याच्या भाज्या आवडत नाही. बिगर मसाला म्हणजे थोड्या कमीच कराव्या लागतात मसाल्याच्या. आणि आमच्या हर्षूला लय मसाल्याच्या भाज्या आवडतात, आणि हे काही जास्त मसाला खात नाही. आता चायच्या भाजीत जास्त मसाला नसला ते खुश होते, त्याला आवडत नाही. तर आमचा हर्षू मग नाराज होते, त्याला लय मसाले पाहिजेत भाजीत. ह्या दोघायचं आल्लं काढलं की म्हणा हर्षूला जास्त मसाल्याच्या भाज्या पाहिजे, बाहेरच्याच वस्तू पाहिजेत आमच्या हर्षूला. काल पावभाजी बनवली, त्याच्यात लय मसाला टाकला, म्हणजे त्यानंच बनवली होती, मी काय बनवली नव्हती. तीच त्याची खटपट त्याची चालूच राहते. म्हणतोय तू लय झंझाळती मग मी बनवून देताना. पण मग म्हणणं काय, बाहेरच्या वस्तू खायच्या नाही, काय घरातलं जेवण जेवायचं. तर त्याला तेलाच्या वस्तू आवडतात, लय तेलकट. आता तरी त्यानं लय शरीर कमी केलंय, पहिला लय जाडा होता तेव्हा. आता एवढ्या तेलाच्या वस्तू खात नाही ते म्हणतोय पप्पा मम्मी लय झंझाळती बनवून द्यायचं असलं तर, असं सांगतोय ते त्याच्या पप्पाने. मग त्याचे पप्पा म्हणते बनवून द्या जाईन त्याला, तसं काहून झंझाळती. चला भावांनो बहिणींनो, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय भावांनो बहिणींनो.